तर रंजनाताईची झालेली आहे आंघोळ आणि आता रंजनाताई घेणार आहेत चहा गरम गरम. बसा खाली. कसं वाटलं रंजनाताई? एकदम छान. फ्रेश? हो एकदम फ्रेश. मस्त. एकदम मस्त. हां बसा. ओके हां ओके ओके. हां बस खाली खाली बस. वैजंता कोण आहे? मैत्रीण आहे? हां रंजना सिस्टर. काय म्हणायचं? कसं आहे रंजनाताई चहा? एकदम छान आहे. तुम्ही घ्या ना. हो घेते. बघा माझ्याकडे आलं की माझी ओढ लागते माणसाला. हो. हां हां असावी. वड असावी. हो. छान वाटलं बाई. आमची रंजनाताई मिक्स झाली माझ्या आजी लोकांमध्ये. होय त्रास नाही ना होणार तुला? कसं वाटलं? आय ओके. आम्ही रात्रीच्या म्हणजे 1:30 वाजलेत आत्ता. रात्रीच्या 1:30 वाजता आम्ही सगळे चहा पितो. हे सगळे बसून आम्हाला बघतायत. मी पण चहा पिते. प्यायचा का कुणाला तुम्हाला? आणि बघा म्हाताऱ्या आजीकडे तुम्ही बघा गोधडी हातरून दिलेली आहे आणि ती उशी. आणि म्हाताऱ्या आजीला काहीच माहिती नाही. हे गाऊन आवडला तुला? हो गाऊन आवडला मला. सर्व परकर परकर आवडला आणि सर्व सिस्टर आवडले. एकदम छान. आणि रूम बी छान आहे आणि आपला एरिया बी छान आहे. आणि तुम्ही सुद्धा गोड आहे. झाली बघा मिक्स. हो मिक्स व्हायला किती वेळ लागतोय? चपाती भाजी खाताय का? माझ्यासाठी चपाती भाजी आता संध्याकाळच्या 1:30 वाजता. 1:30 वाजला? हा मग तुला भूक लागली? कुठे वाजली? 2 वाजायला आले असते. हा तर आणि खरं सांगते तुमच्या ताईला नाहीये बरं. हे लावलं होतं सलाईन आणि तरी पण आज खूप सारी कामं केले. एका लग्नातलं निमंत्रण, पुन्हा ह्या ताईला आणायला गेलो आणि सगळी कामं असं काहीतरी आजारी असल्यावरच येतात. भोलेनाथ परीक्षा घेत आहेत माझी. वा 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 मस्त. आता तू अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. काय सांगते? अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. झोपल आता ती. एकदा झोप झाली ना. तुम्ही सुद्धा जरा सलाईन लावले ना तुम्हाला? बघा सगळं कळते तिला. सगळं सगळं सगळं. मग अशी म्हणजे तुला मी भेटले तेव्हा तू असं का करत होती? होय मी भेटलं तेव्हा असं का झोपली नाही म्हणून झाले तू? हो. तू किती दिवस झालं झोपली नाही खरं? मला आता जरा बघा या प्रवासामध्ये झोपच नाही. नाहीच म्हणजे झोप म्हणजे कसे 1-2 तास असं मनसुक्त तू झोपलीच नाही? नाही असं म्हणजे आजादी नाही हो. आजादी नाही. मेंढर जनावर इकडून येतात का तिकडून येतात. भीती. हो भीतीपोटी. म्हणून तुला घरी आणलं मी. हो छान काम केलं. रस्त्यावरलं जीवन चांगलंय का? हो नाही हे एकदम छान. एकदम ओके. एकदम ओके. हाय व्हेरी ग्रेट. तुमचं अंग जरा गरम वाटते. हो. तब्येत ठीक नाही ना तुमची? भोलेनाथ सगळं काही चांगलं कर बाबा बिचारीचं. आणि हिच्या घरच्यांना पण भेटव लवकर. जर कुठं हरवली असेल, कुठं निघाली असेल रागावैताग आणि घरचे शोधत असतील तर आपण नक्की हिला हिच्या घरापर्यंत पाठवू. पण आता आपण घेतलेलं आहे हिला आपल्या आश्रमात, तर आपण नक्की हिला आधार देऊ. आहे का नाही? ठीक आहे. चल जाऊ मी सकाळी येते. हो ओके. हां झोपायला जाणार आहे मी पण. दरवाजा वगैरे लावून जावा. नाही उघडाच राहू दे दरवाजा. इथं कोणी दार लावत नाही. सगळे आजी लोक आहेत. तुला काही भीती नाहीये. तू मगाशी जी घाबरत होती ना कोणी येईल का काय करेल का हे मेंढर फिंडर म्हणते ना तू, असलं कोणी इकडं नाहीये. कळलं? मी आणि माझी 2 मुलं. कलावती ऐक ना,
लक्ष ठेवा. माणसाला अचानक एखाद्या घरामध्ये आलो तर घाबरल्यासारखं वगैरे होतं आणि ऑलरेडी तिची थोडी मनस्थिती ठीक नाही आहे. तर काय नाही, तुला माहिती आहे रोडवर फिरल्यावर काय होतं. तू पण माझ्या इथं आल्यावर घाबरत होती. काय वाटत होतं? हे वाटत होतं मला. तसंच तिलाही. आणि तीही लवकर बरी होईल. तिचं ते कवड्याची माळ आणि ते देव वगैरे तसंच राहू द्या. सकाळी तिला द्या, तिचं तिला द्या व्यवस्थित. हां. आणि तुम्ही वैजंता चला जावा झोपायला, जावा झोपायला. हां मामा चला. मावशी जाऊ मी? चला चला. छकुले चलो. मंदाई जा आतमध्ये खाटरी का. छकुले झोप झोप. छकुले झोप. तो छकुलीचा बेड आहे बघा. झोप लवकर. अक्का चला झोपा. चल मंदाई येऊ का? घाबरू नका कोणीच. त्याला काय असं वाटलं ना बडबड बडबड करायला लागली तर मला आवाज द्या खाली. असं म्हणूच नका आईला आमच्या बरं नाही आहे आम्ही खाली. अजिबात कोणी हे करायचं नाही आहे. मला 1 सेकंदात आवाज द्यायचा आई म्हणून हाक मारायची. मी जागीच असते. काय म्हणून आजी? हां कशाला आली होती खाली? धुतलं का? बघू डोळे आज लाल झालेत का? अरे बापरे आज किती छान दिसते तू माहिती. सुंदर दिसते. पाणी पडलं ना अंगावर त्याच्यामुळे. किती वर्षापासून पाणी नव्हतं? 10 वर्ष. बघ 10 वर्ष. ती आई आहे माझी. हो छान आहे. हा छान आहे. छान आहे. ती कलावती आई आहे. हां. ती कलावती माता, ते सुमन माता आणि पुन्हा ही आता रंजना माता. सगळ्या माताच आहेत इकडं. हो. हा करमलं का तुला? बरं वाटलं? हो छान वाटलं. आजी लोक बरे आहेत का? हो बरं आहे. काय खाल्लं तू आज दुपारी? काय पोळी भाजी वांग काय डाळ भात. अजून गोडमध्ये काय होतं? गुलाबजाम. अरे बापरे. पाकातले. अरे बापरे. पाक नाही खाल्ला, गुलाबजाम खाल्ला. खाल्लं ना. बघू तुझे नख पायाचे. बघ इकडं कर. आऊ ही तर काही नाही. ती तर मोठी मोठी होती. किती मोठी होती? एवढी. तेवढी वाढवली होती तू नख? हो, जेवता येत नव्हतं ना. हां खाता येत नव्हती. प्रवासामध्ये झाली. 8 वर्ष प्रवास झाला ना. किती वर्ष प्रवास केला तू? 8 वर्ष. हो 8 साडे 8. हा 8 वर्ष झाला प्रवास. आणि हा महिना म्हणजे 10 महिने झाले. 10 वर्ष. जे तिच्या डोक्याला जट आहे. आपण नाही बाबा हात लावू शकत बिचारीच्या डोक्याला. आणि आहे थोडंसं कधी कळतं कधी कळत नाही. कधी चिरकती कधी आरडती ओरडती. होईल हळूहळू नीट. बघूया काय करावं. आणलोय काहीतरी देवाचं असेल कारण आपल्याकडं पाठवण्याचं प्रत्येक व्यक्तीला. बरोबर आहे का नाही? कधी खोकला कमी होणार? गरम पाणी प्या. हा का कलावती? गरम पाणी प्या. जा जा तिच्या बरोबर. खाली जाऊ नको हा? नाही. वरती जा. हो. जा वरती. कलावती वरती घेऊन जा. काय करताय कुमार मॅडम? गादी पाठीला म्हणजे शिवून टाका पार पाडते कुणाची गादी? मुलीची आपली. बघा जुलीच्या गादीला फळ शिवते आपली कुमार मॅडम. बसल्यात का? काय म्हणतात रंजना ताई? ओके या या बाहेर या. झोप झोप झाली का भरपूर? हो हो. झोप लागतेय का? हो लागतं. आता 6 वाजता आहेत. आता हरिपाठ वगैरे म्हणायचं. देवाचं नाव घ्यायचं छानपैकी. चालेल चालेल. करमतंय का? हो करम. चांगले आहेत का हे मैत्रिणी? चांगले आहेत? हो हो छान छान. छान आहेत. हां हां. कसे आहे कसे आहे ही रंजना ताई? बरी आहे का? हो बरं आहे. एकदम छान. आता बघा जरा व्यवस्थित वाटतंय. जरा झोप होते तिची झोप. जेवण केलं दुपारी पोटभर आहे का नाही? हो पोटभर केलं. बस बस इथं माणसात बसायचं. एकटं नाही बसून बडबड करायचं. हां ह्यांच्यामध्ये बसायचं. अगं म्हातारे आजी ती लागल ग तुला. ये इकडं ये. महाग काहीतरी कार्यक्रम आहे त्याच्यामुळं लावलेलं आहे काहीतरी. हां अगं मा तिकडं तिकडं जा. टेबला खालीच घालून टाकता का ग सगळ्या जणी तिला? होय